नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारोटकर पाटील. मी माझ्या सोयाबीनच्या प्लॉट मध्ये आलेलो आहो आणि माझ्या सोयाबीनची व्हेरायटी आहे तात्या. आणि यामध्ये 8 फुटावर तुरीचं वर्म फाडले आहे, तर तुरी लावलेली आहे चारू. या बाजूला आहे आणि या बाजूला तास आहे, मधात 5 तास आहे सोयाबीनचे. तर माझ्या ह्या सोयाबीनच्या पिकाला खरंच पाणी द्यायची आवश्यकता आहे का, त्याचे मी निरीक्षण करत आहो मित्रांनो. आणि ते निरीक्षण सुद्धा आपल्या उपयोगात पडेल. कशा प्रकारे निरीक्षण केले जाते, पाण्याची आवश्यकता आहे का म्हणून. तर बघा मित्रांनो, माझ्या या जमिनीमध्ये काळीची जमीन आहे, असली काळीची जमीन आहे माझीवाली, नाग वावर आहे. आणि हा प्लॉट आहे 3.5 एकराचा. आणि यामध्ये 8 फुटावर तुरी वगैरे आहे आणि सोयाबीन आहे. सोयाबीन ते पानं बघा मित्रांनो कसे आहेत. आणि हा प्लॉट माझा पूर्ण दाखव. आता हे फुलं होते अगोदर, पण आता याच्या तलपामध्ये रूपांतर झाले आहे मित्रांनो. बघा, तलपा झाले आहे, काही फुलावर आहे, काही तलपावर सुटलेला आहे. तर मित्रांनो, मी विचार करून राहिलो की आता आजची तारीख आहे 20. आज 3 तारखेपासून पाऊस गेला, तर पावसाचा थांग पत्ता नाही. पुष्कळचे हवामान तज्ञ फेल झालेले आहे. आणि जसे डफ साहेब आहे, तोडकर आहे, यांनी सुद्धा आमच्या वर्धा जिल्ह्यात पाऊस सांगितला. डफ साहेबांनी सुद्धा सांगितला, राऊत साहेबांनी सुद्धा सांगितला, पण हे सगळे फेल झाले आहे. आमच्या शेतकऱ्याजवळ फेल झालेले आहे. ज्यांच्याकडे पाऊस पडला असेल त्यांच्याकडे फेल नाही झाले, पण आमच्या वर्धा जिल्ह्यात मात्र ते फेल झालेले आहे. कारण पावसाचा थांग पत्ता नाही, आमच्या इथे पाऊस आलेला नाही. यावर माझ्या 2 फवारण्या झाल्या आहे. पहिली फवारणी झाली हल्लिकाची, आणि दुसरी फवारणी पॅराझाईटची झालेली आहे मित्रांनो. तर माझं हे सोयाबीन काही फुल अवस्थेत आहे, काही चलप पकडले, काही शेंगा झालेल्या आहे मित्रांनो. बघा, आणि ही माझी जमीन आता जवळपास 17 दिवस झाले पाऊस नाही आला. तर दाखव रे, जमीन दाखव. ही जमीन माझी अशी क्रॅक गेलेली आहे बघा मित्रांनो. खरंच माझ्या इथे पाण्याची आवश्यकता आहे का, खरंच आहे का, हेच मी निरीक्षण करण्यासाठी आलो आहे सोयाबीनच्या प्लॉट मध्ये. मध्यभागी आलो द्या. तसं तर 4 भागात चेक करावं लागते आणि मधात सुद्धा चेक करावं लागते. तर मी आता माझ्या माणसाला ही जमीन थोडीशी, हे विहीत आहे, हे विहिताद्वारे खोदायला सांगत आहे. बघा मित्रांनो, खोद थोडीशी. का आपलं ओल किती बोट खाली गेलेला आहे, किती इंच खाली गेलेला आहे. तर ही तर क्रॅक गेलेली आहे जमीन, कारण वळणसार जमीन आहे माझी ही. बघा मित्रांनो, तर आपल्याला ही जमीन कुठपर्यंत खोदायची आहे, जोपर्यंत आपल्या मातीचा लाडू बनत नाही तिथपर्यंत खोदायची आहे मित्रांनो. बघा, खोद थोडीशी. बघा मित्रांनो, कशा प्रकारे खोदायची. आणि खरंच पाण्याची आवश्यकता असल्यास मित्रांनो, आपल्याला पाण्याची आवश्यकता असल्यास आपल्या जमिनीनुसार आपल्याला पाणी द्यावं लागेल. माझी काळीची आहे म्हणून तुमची काळीची आहे, मध्यम आहे, कोणाची भारी आहे, कोणाची हलकी जमीन आहे. प्रत्येकाच्या शेतीचा वेगवेगळा प्रकार आहे. प्रत्येक शेतकऱ्याजवळ एकाच प्रकारची जमीन नाही आहे. माझं आता 20 एकराचा 22 एकराचा प्लॉट आहे. काही चुनखडीचा भाग आहे, काही काळीचा भाग आहे, असा भाग आहे मित्रांनो. तर हे माझं काळीचं क्षेत्र आहे, काही थोड्या प्रमाणात 10-15% चुनखडी आहे. तर हा लाडू बनला मित्रांनो. बघा, अंतर घे त्याचं, ते माती काढून टाक पूर्ण. तर मित्रांनो, हा असा लाडू बनलेला आहे मित्रांनो. हे इथपर्यंत घे, इथपर्यंत. चार आणि चार 8 बोट 4 आणि 4 8 बोट असं ओल खाली गेलेलं आहे मित्रांनो. म्हणजे 4 आणि 4 8 बोट म्हणजे अर्धा फूट जवळपास खोल गेलेला आहे. तर आणखी आपण 3 ते 4 दिवस पावसाची वाट बघू शकतो मित्रांनो. आणि त्यानंतर आपलं जर सोयाबीन फुल अवस्थेत असेल तर आपण खालून पाणी द्यावे. खरंच आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल तर आपली जमीन पाहून, आणि आपली जमीन जर काळीची असेल तर आपण जरूर खोदून पाहावी की आपलं ओल किती खाली गेलेलं आहे, खरंच आपल्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे का. कारण सोयाबीन पिकाला फुलाच्या अवस्थेमध्ये पाणी देण्याची शिफारस नाही आहे मित्रांनो, पण आवश्यकतेनुसार आपल्याला द्यावं लागेल. कारण आपलं सोयाबीनच्या पिकावर आपली दिवाळी, आपले सण असतात, आणि आपलं सगळा प्रपंच असतो सोयाबीन पिकावर. कारण हे 3 ते 3.5 महिन्याचं पीक असते. म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात सोयाबीन लावत असतो, अर्धी कपाशी, काही 2-3 एकर तुरी, अशा प्रकारचे लावत असतो. आणि आता सोयाबीन पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्य पीक बनलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक शेतकरी पेरतो आणि त्याची भरपूर अशी मेहनत पण घेतो. पण शेवटी काय होते मित्रांनो, की सरकारचे धोरण वेगळे आहे. बाहेरच्या देशातून माल बोलवतात आणि सोयाबीनचे भाव काढून टाकतात, आणि त्याची दिवाळी साधी होऊ देत नाही. म्हणून माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना की असं करू नका. कोणाला तिथे या धर्तीवर राहायचं नाही. एक दिवस माणसाला जा लागते, पण चांगले कामं करून जा, चांगले कर्म करून जा. म्हणून शेतकऱ्याला रडू नका, दुखू नका. सोयाबीनला 10,000 ते 12,000 रुपये आम्हाला भाव द्या, आणि सोयाबीनला भाव द्या, कपाशीला पण भाव द्या, अशी मी फडणवीस सरकारला विनंती करतो. माझा व्हिडिओ इथे संपवतो मित्रांनो. आणि मला एक सांगायचं आहे
की अवश्य आपलं जर सोयाबीनला बारीक सल्प शेंगा जर असेल तर अवश्य पाणी द्या मित्रांनो. काहीच कोणता फरक पडणार नाही. दाणा चांगला भरेल, दाण्याला चकाकी येईल आणि आपल्या सोयाबीन चांगलं उत्पन्न भरघोस उत्पन्न होईल मित्रांनो. आणि फुल व्यवस्थित असेल तर तुम्ही खालून पाणी देऊ शकता. मी या प्लॉटला स्प्रिंकलरने पाणी देण्याची व्यवस्था या 2 ते 3 दिवसात करणार आहोत. आधी पावसाची वाट बघणं संपलं आणि मी हवामान तज्ञ लोकांचं अजिबात पाहून नाही राहिलो. जेव्हा वरचा भगवंत पाणी पाठवेल तेव्हाच आपल्याला पाणी मिळेल. तज्ञ लोकांचं काही खरं नाही आहे आणि हे प्रत्येकाचे अंदाज हे वेगवेगळे सांगत असतात मित्रांनो. म्हणून कृपा करून आपल्याला जे आपल्या शेतामध्ये आपल्यामध्ये विहीर असेल, बोर असेल, जेवढी पाणी असेल पाण्याची व्यवस्था करावी. आपल्या पिकाला पाणी द्यावे आणि भरघोस असं उत्पन्न घ्या. धन्यवाद मित्रांनो. जय रामकृष्ण.